तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी असे आरोप झालेले आहेत। नवी मुंबईमध्ये देखील असा प्रकार घडल्याचं समोर आलेला आहे। नवी मुंबईमध्ये शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आणि मनसेनं त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे। महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईत शिवसेनेकडून पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ मनसेनं जारी केलेला आहे। डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केलाय। डोंबिवलीमधील वॉर्ड क्रमांक 29 मधील शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना 3000 रुपये वाटताना पकडलेले। तसंच पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून दमदाटी, विनयभंग, शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर तिकडे सांगली महापालिका निवडणुकीमध्ये मिरज इथं पैसे वाटप सुरू असल्याचं समोर आलेलं आहे आणि याच कारणामधून राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवाडींचे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून गेल्याचं देखील पाहायला मिळालं।